भावना आहेत तुमच्या? तर सर मला एक म्हणायचं आहे की आपलं मरुरीताई आणि शिंदेताई ही बहुमताने येतील 100%. काळ्या दगडावर रेग आहे की असं माणसं आपल्या काँग्रेस पक्षाने निवडलं की राम आणि लक्ष्मण ह्या प्रकारे निवडलेले आहे. भव्य म्हणजे 101% आमची काँग्रेस पक्षाची सीट लागते आहे, त्याच्यात काही ही नाही. आणि परमेश्वर शिंदे आणि मरुरे ही अशी माणसं आहेत की राम आणि लक्ष्मण ही आपल्या लांबुटा मतदारसंघाला भेटलेले आहेत. त्यांचा विजय 101% घोषित होत आहे. आम्ही कंपल्सरी त्यांच्याबरोबर फिरत आहोत. बी बोलणार आहे. बरं, नेमकं काय केलंय परमेश्वर शिंदे? परमेश्वर शिंदेने काय केलेत म्हणजे आम्ही जे काही सांगतो आहोत त्यांची ऋण कशाने फेडू आम्हाला काही कळायला मार्ग नाही. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे शिंदे माणूस असा आहे पत्रकार की देव माणूस आहे. कसल्या बी संकटकाळीत कोणाला पाण लागू, कोणाचे काही डिलिव्हरीची काही अडचण असेल, कोणाची गरिबाची काही अडचण असेल, म्हणजे ती माणूस असा आहे की तसला माणूस होणारच नाही. म्हणजे सर्वसामान्य माणसं प्रत्येक समाजाच्या. आणि असा माणूस आहे की एकदम गरिबीतला उमेदवार आहे, पत्रकार आहे, त्यांना काहीच नाही. आणि इतकं प्रेम आमच्या तालुक्यात आहे की प्रत्येकाच्या तोंडात परमेश्वर परमेश्वर परमेश्वर, नाव बी परमेश्वर आणि हाय बी परमेश्वर. जिल्हा परिषदला खिचडी शिजवणारा आणि कोरोनापर्यंत काम करणारा एकदम गरिबीतून हाडगा जिल्हा परिषदमध्ये ती शिंदेसाहेब खिचडी शिजवत होते. त्यानंतर तुमच्यासारख्या चांगल्या माणसाचं मार्गदर्शन झालं आणि त्यांनी पत्रकार म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव लौकिक झालं. तर आम्ही असं म्हणतो की परमेश्वर असा माणूस आहे, साक्षात भगवंताचा अवतार आहे. सर्व आमच्या मतदारांना विनंती आहे की परमेश्वर म्हणजे आपला साक्षात देव आहे. आणि तालुक्यातून म्हणजे बघा लांबुटा, उंबरगा, शिंदेजवळगा, हाडगा 6 गावं आपल्या पंचायत समितीला आहेत. तर प्रत्येक गावात मी शिंदेसाहेबाला फिरत आहोत. प्रत्येक गावामधून आपल्याला 90% मतदान होणार आहे. काळ्या दगडावर रेग आहे. कोरोनाच्या काळात काही कामं केली? आहो साक्षात त्यांनी करोनाची पेशंट मांडीवर घेतली. आमची आई करोना झाली ते आम्ही जायला नाही, बरं त्या लेकरांना आमच्या आईला मांडीवर घेऊन त्यांचं समजा चांगलं केले. माझे बंधू तंटमुक्ती अध्यक्ष आहेत, त्यांना बी त्यांनी योगदान दिले. म्हणजे प्रत्येक तालुक्यात बरं का, हाडग्यात म्हणून नाही पूर्ण तालुक्यामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे. असा माणूस आहे की त्यांची सीट तुम्ही बघा निकाल लागल्यावर ब्रिक फेल होणार आहे. हां, अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.